नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे एका सुंदर नव्या दिवशी, नवीन रेसिपी सोबत आणि नवीन जेवणासोबत. आजचाही दिवस खूप खास आहे. चला जेवणाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी कुकर लावून घेते. सगळ्यात सोपं काम. तळाशी पाणी घालून घेतलं आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये दुप्पट पाणी घातलं आणि त्याचबरोबर सकाळी मुगाची डाळही भिजत घातलेली थोडा वेळ. आता त्यामध्येही थोडंसं पाणी घालून घेते, थोडंसं हळद, मीठ आणि हिंग घालून घेते, म्हणजे एकदम छान चव येते आणि व्यवस्थित मिश्रण होतं आणि डाळही खूप छान बनते. अशा प्रकारे सगळं आपलं मिश्रण करून झालंय आणि कुकर लावून घेते. साधारण 3 शिट्या होईपर्यंत आपल्याला हा कुकर गॅसवर ठेवायचा आहे. आणि आता छानपैकी कांदा चिरून घेते. अगदी बारीक नाही चिरायचं आहे, मीडियम साईजचा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. मस्तपैकी वालाचं बिरडं बनवणार आहोत आणि वालाची सुकी भाजी बनवणार आहोत. मस्त कढईत आपली त्यात तेल टाकलंय आणि एक छान फोडणी हिंग, मोहरी आणि जिऱ्याची. आणि त्यासोबत हा कांदा, कढीपत्ता, आलं आणि लसूण अगदी ताजं सगळं होतं. छानपैकी याच्यामध्ये परतून घ्यायचं. मस्त कांदा अगदी नरम झालाय आणि थोडंसं आलं आणि लसूण आपलं भाजून आलंय. कच्चेपणा राहत नाही आलं आणि लसूण जरासं भाजून घेतलं तर. आता मिक्सरच्या भांड्यात हे आलं आणि लसूण सगळं एकत्र केलंय आणि त्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर वाटून घालायची आहे. बघू शकता मिक्सरच्या भांड्यात मी आलं आणि लसूण घेतलंय आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि निवडून घेतली आहे. आणि यामध्ये निवडून घेण्याचं कारण आजकाल कोथिंबीरमध्ये बरेच वेगवेगळे भाज्या असतात किंवा देठ असतात, तर ते विलग करणं खूप गरजेचं असतं, नाही तर एक कडवट चव येते वाटपाला. छानपैकी आपलं वाटप तयार आहे. आता बघूया कांदा भाजलाय की नाही. कांदा मस्त खरपूस भाजलाय. काढून घेते एका वेगळ्या वाटीमध्ये बाजूला आणि कढईतला जो कांदा आहे त्यामध्ये 2 चमचे मालवणी मसाला, हळद आणि मीठ घालून घेतलंय आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळं कोथिंबीरचं वाटप टाकून घ्यायचंय. मस्तपैकी थोडा आधी भाजला ना की तेलावरती तो परतल्यावर एक छान खमंग वास येतो त्याचा. मस्त आता हे वाटप आपल्याला उकळून घ्यायचंय आणि त्यामध्ये मोड आलेले हे वाल आपल्याला सगळे टाकून घ्यायचे आहेत. छान अगदी मोठेही मोड नव्हते, अगदी बारीकही नव्हते, व्यवस्थित आलेले. आणि 2 बटाटेही त्याच्यामध्ये ॲड करून घेते. अगदी जोरात हे आपल्याला हलवायचं नाहीये, नाही तर वाल मोडतात आणि मग चव छान नाही लागत. छान आता ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचंय आणि थोडा वेळ 10 मिनिटं उकळू द्यायचे. तोपर्यंत आपण खोबऱ्याचं वाटप करून घेऊया. माझ्याकडे भाजलेला ओला नारळ होता, तो सगळा इथे मी घालून घेते आणि त्याचबरोबर आपण तळलेला जो कांदा होता ना बाजूला केलेला, तोही ॲड करून हे वाटप अगदी बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. तोपर्यंत बघूया आपली भाजी शिजली की नाही. अगदी खमंग वास येतोय आणि खूप छान शिजली आहे वालाची आणि बटाट्याची भाजी. आता ह्यातली थोडीशी भाजी मी बाजूला काढून घेणार आहे. अगदी तिखट भाजी खायला ना खूप मजा येते. आणि बाकीच्या उरलेल्या भाजीमध्ये आपण खोबरं ॲड करून घेणार आहोत. बघा किती यमी आणि टेम्पटिंग दिसते ना. आता थोडीशी भाजी मी बाजूला काढून घेते आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ती वेगळी शिजवून घ्यायची, कारण ही जवळजवळ 90% शिजली आहे. थोडीशी खोबऱ्यात शिजवायची आहे आणि ती जरासं अगदी पाणी घालून घट्टसर भाजी करून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, थोडंसं अजून तिखट होण्यासाठी मालवणी मसाला आणि हळद ॲड करून छान उकळी येऊ द्यायची आहे ह्याला. आणि तोपर्यंत बघा आपली ही वालाची आणि बटाट्याची भाजी किती अमेझिंग झाली आहे, किती मस्त दिसते ना. खूप चविष्टही आहे. तुम्ही अशीच करता का? तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आपली तोपर्यंत आपण वालाची उसळ बघूया, म्हणजे वालाचं बिरडं बघूया. खूप मस्त मिळून झालंय आणि खूप चविष्ट झालंय. कन्सिस्टन्सी बघू शकता ना, अधिक पातळ आहे ना घट्ट आहे, अगदी व्यवस्थित झालेलं. आणि त्याचबरोबर मी वरणही फोडणीला देऊन घेतलं. अशा प्रकारे सगळा स्वयंपाक झाला. किती छान दिसतंय ना, अगदी भरलेलं ताट. कमेंट करून नक्की सांगा तुम्हालाही आवडलं असेल तर. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.